पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या द्विपक्षीय चर्चा, उभय देशांमध्ये डिजिटल हरित भागीदारी, रेल्वेसह विविध करारांवर स्वाक्षऱ्या. भारत बांगलादेश गंगा जल कराराचं पुनरुज्जीवन CEPA करार करण्यासाठी दोन्ही देश उत्सुक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. केंद्राकडून राज्यांना कर महसूल भरपाईपोटी दिला जाणारा हप्ता तसंच GST नुकसान भरपाईचा प्रलंबित निधी देण्यात केंद्र सरकार संपूर्ण पाठबळ देईल, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची ग्वाही. स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकाराला लागणार चाप, संसदेनं मंजूर केलेला कायदा आजपासून लागू, कमाल 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद. सर्व परीक्षा निष्पक्ष आणि पारदर्शक व्हाव्यात यासह NTAची संरचना आणि कार्यपद्धतीची समीक्षा करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाकडून 7 सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन. OBC आरक्षणाला धक्का लागणार नाही यासह 2 मागण्या सरकारकडून मान्य झाल्यानंतर OBC नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण स्थगित. तुर्की येथे सुरू असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत कंपाऊंड प्रकारात भारतीय महिला संघाला सुवर्णपदक. आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर 8 मध्ये आज भारत आणि बांगलादेश दरम्यान नॉर्थ साऊंड इथे महत्त्वपूर्ण सामना.